काल मी माननीय राजसाहेबांच्या विनंतीवरून त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेलो। त्यावेळेस त्यांनी नवी मुंबईच्या एअरपोर्टमध्ये जी नोकर भरती होते आहे त्याच्यामध्ये स्थानिक आणि मराठी माणसाची या ठिकाणी जास्तीत जास्त भरती केली पाहिजे ही माझ्याकडे आग्रहाने मागणी केली आणि ती तुम्ही मागणी रेटून नेली पाहिजे आणि आपण एकत्रित याच्यावर कुठेतरी या विरोधात लढा दिला पाहिजे अशी त्यांनी मला विनंती केली। मी निश्चितपणे काल मीडियाला पण धन्यवाद देतो की काल मी भेटल्यानंतर सगळ्या प्रचार माध्यमांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांनी प्रसिद्धी दिली। काल जाहीर केल्याप्रमाणे आज अलिबागमध्ये आम्ही त्याची बैठक घेतली। आमच्या पक्षाचे मनसेचे काही सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी होणाऱ्या उद्घाटनाच्या वेळेला आपलं प्राथमिक स्वरूपाचं तरी त्या ठिकाणी विरोध आहे हे दाखवायला पाहिजे। विरोध एवढ्यासाठी की भरतीचं आश्वासन आम्हाला दिलं गेलं पाहिजे आणि जे त्या ठिकाणी क्वालिफाईड तरुण आणि तरुणी आहेत ज्यांनी एअरपोर्टमध्ये नोकरी मिळेल या अपेक्षेने त्यांनी आपलं शिक्षण केलेलं आहे त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी राहणार आहे। आणि म्हणून उद्या 8 तारखेला मोदी साहेब येतात असं म्हणतात, 3-4 तारखा झाल्या ते येतील त्यावेळेला खरे होईल असं मला वाटतं। खरं उद्या येतील अशी मला अपेक्षा आहे। तत्पूर्वी आज आम्ही तातडीने ही बैठक घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी सुद्धा पनवेलमध्ये काही प्रमुख कार्यकर्त्यांची 5 वाजता बैठक आहे। पण परवा सोमवारी पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये ही बैठक पार पडेल आणि त्या बैठकीमध्ये याचं संपूर्ण सूत्र ठरणार आहे की हे आंदोलन किती तारखेला सुरू करायचं आहे आणि मागाहून हे या ठिकाणी आंदोलनामध्ये उद्या आम्ही त्या ठिकाणी आमची मागणी करू। आमची अपेक्षा आहे की याच्याकडे पोकळ आश्वासन नको। पंतप्रधान येतात आणि त्यांनी त्या पद्धतीचं आश्वासन दिलं की ते पूर्ण होत नाही। का JNPTला आम्हाला अनुभव आला, त्यांनी लेखी आम्हाला आवेदनपत्र दिली आणि 12.5% जमीन देतो असं सांगितलं। आज तागायत 15 वर्ष झाली त्यांनी ती दिलेली नाही आहे आणि म्हणून या नोकरबत्तीच्या आम्ही गांभीर्यानं या ठिकाणी प्रकल्पग्रस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी करतो आणि नुसतं करत नाही आहे तर याच्यामध्ये पूर्णपणे रेटा याच्यामध्ये आम्ही करणार आहोत जनतेचा। आणि प्रकल्पाला का पाहिजे तर नुसतं नोकऱ्या नाहीत तर त्या ठिकाणी असलेले आतमधले असलेली सगळी कामं तिथले शॉप हे पण मोठ्या प्रमाणात अग्रहक्काने आम्हाला मिळाले पाहिजेत ही आमची मागणी आहे। आणि म्हणून मी राजसाहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेची भूमिका घेऊन आम्ही घेतली होती मांडत होतो पण त्याला या व्यापक असं त्याला स्वरूप येत नव्हतं। या भूमिकेतून नक्की उद्या या आमच्या लढ्यामध्ये नामांतर DB पाटलांच्या नाव त्याला एअरपोर्टला द्यावं म्हणून जो त्या ठिकाणी जे पक्ष त्यामध्ये होत आहेत ते राहावेत अशी माझी अपेक्षा आहे। राहावे नाहीत तर ज्यांना जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर घेऊन जे कोण आमदार खासदार असतील त्यांनी त्या ठिकाणी किंवा मंत्री असतील त्यांनी या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे। नुसती मांडली नाही त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही या ठिकाणी मागणी आम्ही आज करतो। आज प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाचे मला वाटते मनसेचे पण काही कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि बैठक घेतली। मला वाटतं कोणत्याही परिस्थितीमध्ये जे माझ्याबरोबर राजसाहेबांनी चर्चा केली त्याच्यामध्ये जर स्थानिक माणसाला रोजगार दिला नाही तर आम्ही विमान उडून देणार नाही, आम्ही सगळे धावपट्टीवर बसू ही भूमिका या ठिकाणी आमची राहणार आहे। आणि प्रामुख्याने मी काल पण बोललो की भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली काल त्यांनी देतात म्हणून सांगितलं नाव, पण नावाबरोबर बाळ्यामामांना मी विनंती करीन त्यांनी पण या ठिकाणी
स्थानिकांना नोकऱ्या आणि रोजगार मिळाला पाहिजे, अग्रहक्काने मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीची भूमिका घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आहे. नेमकं तुमचं आंदोलन म्हणजे कसं असणार आहे? आंदोलन किती तारखेला सुरू होते त्यावरती काही निर्णय झालाय का? आणि कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची काय भावना होती? नाही, आंदोलन कसं होईल ते सोमवारी ठरेल. सर्वांना एकतर्फी आम्ही ठरवून नाही. सोमवारी जी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये बैठक होईल त्याच्यामध्ये ही भूमिका ठरली जाईल. मी सोमवारपासून 4 दिवस बाहेर जाणार आहे म्हणून बाळूशेठ हॉस्पिटलमध्ये आहेत, परंतु ते येतील. मनसेचे काही नेते या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत, सेनेचे येतील. सेनेच्या संजय राऊतांबरोबर काल आम्ही बोललो होतो. ती भूमिका आणि स्पष्टीकरण मी सांगणं म्हणजे मी एकतर्फी निर्णय घेण्यासारखा आहे, पण आंदोलन होणार आणि ते प्रखर आंदोलन होणार हे नक्की आहे. या आंदोलनात कोण कोण सहभागी असणार आहे? पक्ष कुठले कुठले राजकीय असणार? नाही, आमच्या ह्या नामांतराच्या बाबतीत आणि जे पक्ष आहेत ते यावेत अशी अपेक्षा आहे. परंतु मला वाटतं की त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे, मनसे आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी शरद पवार आहेत, नंतर काँग्रेस आहे. ही सगळी भूमिका प्रामुख्यानेच आहेत, पण तातडीने आज घेतली. काही कार्यक्रम आधी ठरलेले आहेत म्हणून ही बैठक फक्त करतो. पण आम्ही आज त्या ठिकाणी संदेश द्यायला मागतो की याच्यामध्ये आमचा त्या ठिकाणी तीव्र असा विरोध राहणार आहे आणि त्याच्यामध्ये या 2 दिवसामध्ये आमची एक मागणी त्याच्यामध्ये आहे, नामांतर नाव द्यायचं आहे. उद्घाटनाच्या वेळेला नाव द्या आणि मग उद्घाटन करा अशी आमची मागणी आहे. पण काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की दिवा पाटलांचं नाव आम्ही देणार आहोत. असं असेल तर मग आंदोलनाचा आठास का? नाही, आज आंदोलन आहे. आजची पत्रकार परिषद आणि आजची बैठक ही स्थानिकांना त्या ठिकाणी 80% पेक्षा जास्त आम्हाला जागा दिल्या पाहिजे ह्याच्यासाठी आहे. नामांतर नाव देण्याच्या बाबतीत ते बोलतात, पण असं अनेक वेळा बोलले आणि केलं नाही. अनेक अधिवेशनं झाली. विधिमंडळाचा ठराव दोन्ही सभागृहाचा जवळजवळ 5 वर्ष होऊन गेलेली आहेत, एकमुखाने गेलेला आहे आणि त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी होत नाही. ही प्रामुख्याने मागणी आहे. माझं काय म्हणणं आहे, याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते आंदोलन आम्हाला नोकऱ्यांसाठी तर करावं लागेल. आज घरोघरी आमच्या ग्रॅज्युएट आहेत, MBA आहेत, आमच्याकडे सगळे कोर्स झालेले आहेत, इंजिनियर आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत. त्यांना तुम्ही घ्या ना आग्रहाने. आम्ही लाखो आमच्या जमिनी दिल्या आहेत. आमची गावं उठली या एअरपोर्टमध्ये, जवळजवळ 12 गावं आमची त्या ठिकाणी उठली, छोटी मोठी. त्याच्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये काही निर्णय शासन देत नाही, याचं दुर्दैव वाटतं. म्हणजे तुम्ही आंदोलन उभारणार आहे त्यामध्ये स्वतः म्हणजे उद्धव ठाकरेंचे मोठे पण नेते असतील, राष्ट्रवादीच्या पक्षाचे मोठे कोणी सहभागी होणार? हो होणार ना, 100% होतील. कोण कोण होते? काही कन्फर्मेशन आलं? नाही, त्यांचं आमचं बोलणंच झालं नाही. काल तुमच्याशी संध्याकाळी मी बोललो 7 वाजता. ते काल पुण्यामध्ये नाही, ह्या बैठकीत ती आपली बैठक आहे. 5 वाजताची बैठक आज आहे ती, पण आम्ही सोमवारी 6 वाजता बैठक त्या ठिकाणी घ्यायला मागतो की उद्या पण घेतील आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय तुम्ही म्हणता त्याचं मी परवा तुम्हाला उत्तर देईन की त्याची दिशा कशी ठरवायची, काय ठरवायची आहे निर्णय. आंदोलन झालं ते मोठं आंदोलन होईल आणि खरंच विमान तो देणार नाही. तुम्ही चांगला प्रश्न मला विचारला. देशामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी जमिनीचा भाव 40,000 रुपये घेण्याची कामगिरी आम्ही केलेली आहे. देशामध्ये 2,000 रुपयांनी आमची सिडकोची जमीन घेतली, करोडो रुपये कमवत आहेत आता वाशी BC मध्ये. 2,500 रुपयांनी जागा घेतली, ती आम्ही 40,000 घ्यायला लावली आणि आता एअरपोर्टची जागा आम्हाला वाढवून FSI 2 कोटीपर्यंत जातो आहे, तो मिळवला, आम्ही मिळवला. इथे कोण नव्हतं लढायला, आम्ही लढलो लालबावटा घेऊन. आणि ते करताना एवढंच नाहीये तर आम्ही जेलमध्ये गेलो. येरोडा काय तुम्ही बघितलं ना, आम्ही येरोड्यामध्ये राहिलो 2-2 महिने त्या ठिकाणी. तर त्या पद्धतीची भूमिका आहे. आणि आज या देशामध्ये पहिल्यांदा एवढा भाव आम्ही घेतला, तो आम्ही कायदा या ठिकाणी बनवायला लागले. हेच आग्र्यांचं वैशिष्ट्य आहे. ते कळलं का? जो
आगरी समाज आहे आमचा, कोळी समाज हा लढवई आहे, कराडी पण आहेत, ते आम्ही त्यांना आगरी समजतो, पण त्याचा काय प्रश्न नाही. तर ते त्या पद्धतीचं भूमिका आपली राहणार आहे, त्याचा प्रश्न येणार नाहीये. मागवणे बघा, हे आता नाही केलं, मागवून मिलिटरी बसवत आणू, त्याला काय प्रॉब्लेम येणार आहे. तर ती भूमिका करताना व्यापक करावं लागेल, त्याला सातत्य ठेवावं लागेल, या पद्धतीची भूमिका राहणार आहे. दुसरा राजकीय प्रश्न आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातला. आणि आज दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहात शालीन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ओबीसी नेत्यांची बैठक आहे. ज्या पद्धतीने GR काढला जातोय, काय म्हणाल तुम्ही त्याबद्दल? भूमिका नेमकी काय ओबीसी समाजाची? कारण यांना निमंत्रण तिथे देण्यात आलं नाही, ते म्हणतात मला बोलवलं गेलं नाही. मी का म्हणतो, आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे आणि हा चालू असलेला हा सगळा तमाशा थांबवला पाहिजे. 50% अट तुम्ही बाकीचे कायदे पार्लमेंटमध्ये बदललेत, बाकीच्या बाबतीत मराठ्यांच्या बाबतीत नवीन कायदा आणून तुम्ही आर्थिक दृष्ट्याचा पण तुम्ही आरक्षण त्या ठिकाणी आणलं. तर तुम्ही माझी व्यक्तिगत भूमिका तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आरक्षण वाढत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी हा प्रश्न मिटणार नाही. मर्यादा वाढवा, काय प्रश्न आहे. तुमचं का होणार आहे का? जाऊन त्याचं बंद करते, होणार आहे का? एक प्रश्न आहे, देशामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आणि आता तुम्ही आंदोलन करत आहात, तर तुम्ही बेरोजगार तरुणांना काय आव्हान करणार? नाही, आजची बैठक आहे ती देशातला नाही, आमच्या प्रकल्पग्रस्तांना ज्यांच्या जमिनी गेल्या, एअरपोर्ट होतंय आणि मोठ्या दिमाखानं येतात सगळे मंत्री पंतप्रधान, तिथे आमच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी आमची आजची बैठक आहे. तो व्यापक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये घेऊन काय उपयोग नाहीये. आता आपल्याला आहे, सुद्धा आपण मध्ये बोललो, बेरोजगार तरुणांना तुम्ही आव्हान करणार? झाली बैठक चालू, आता आम्ही सकाळपासून बैठकच करतोय ना, ते चालू आहे. पण उद्या आमची 5 वाजता एक बैठक होते, आज संध्याकाळी 5 वाजता होते, उद्या किंवा परवा बैठक होईल. मग हे म्हणतात त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला आंदोलनाची दिशा ठरवू, कशा प्रकारचं आहे आणि काय नाही आहे ते. पण ते आम्हाला सगळ्या नेत्यांबरोबर बोलावं लागेल आणि त्या पद्धतीची, काल राज ठाकरे आणि मीच बोललो आणि त्या दृष्टिकोनातून ते बोलावं लागेल आणि मग आम्ही ठरवू. पण आज आमच्या इथे बैठक चांगली झाली, ते होते त्याच्यामध्ये जी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमच्या मनामध्ये चीड आहे आणि नाराजी तर तीव्र आहे आणि शासनाच्या कुठल्याही शब्दाला आमचा विश्वास राहिला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.